गिरी महाराजांवर ताबडतोब कारवाई करा, संविधान सन्मान परिषदेची निवेदनाद्वारे मागणी. धर्माधर्मात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा निषेध. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे गिरी महाराज यांना अटक करण्याची मागणी आजरा संविधान सन्मान परिषद करते. गिरी महाराज सरलाबेट तालुका श्रीरामपूर यांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना आणि ज्ञान नसताना इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व चरित्रहनन करणारे विधान केल्यानं अखिल मुस्लिम व सेक्युलर जनतेच्या भावना दुखावल्याचं निवेदनात नमूद आहे. तर भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 302 अन्वये गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते. समस्त मुस्लिम बंधू भगिनींनी संविधान सन्मान परिषदेमार्फत निवेदन पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांना दिलंय. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे काही समाजकंटक वादग्रस्त व धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान करून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर गिरी महाराज यांनी वादग्रस्त व बेताल वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचं निवेदनातून मांडण्यात आलंय. समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक ऐक्याला धक्का न लागता तसेच सामाजिक आरोग्य बिघडू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र आज भारतीय समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं तसेच सामाजिक ऐक्य बिघडावं म्हणून काही लोक, संस्था व संघटना जाणून बुजून काम करताना दिसत आहेत. याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. सामाजिक व धार्मिक बिघडवणारे विधान केल्यामुळे गिरी महाराज यांच्यावर ताबडतोब गुन्हा नोंद करावा, त्यांना तातडीने अटक करावी की ज्यामुळे पुढे जाऊन असं कृत्य करणाऱ्यांवर कायद्याची वचक राहील असं या निवेदनात मागणी केली. सदर निवेदन पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले व पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी स्वीकारलं. यावेळी मुख्य संघटक संग्राम सावंत, प्रमोद पाटील, समीर खेडेकर, अबू सईद मानगावकर, मौजूद मानगावकर, अब्दुल करीम काडगावकर, बबलू शेख, ताहिर मानगावकर, समीर भाई चांद, आरिन दिडबाग, आमरीन मानगावकर, सिमरन शेख, कौसर काडगावकर, हिना हेरेकर, शिरीन निशानदार, मदिना लमतुरे, सईदा वाडीकर, मिजबा जंगी, जोया मुराद, हफीज तौफिक काकतीकर, मुफ्ती खलीद, हफीज गफार, मौलाना अब्दुल रहमान, युनुस जंगी, सलाउद्दीन शेख, जुबेर मानगावकर, तन्वीर मकानदार, सादिक नेसरीकर, वसीम मुल्ला, रियाज सोनेखान तसेच इतर मुस्लिम महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार.